लखलखाट असलेल्या मुंबईचा शेजार, त्यात भली मोठी धरणं हिवश आला तरी इथल्या लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाहीये। त्यामुळे शाळकरी मुलं मुली दिवसभर डोक्यावर हंडा घेऊन भटकत राहतायत। नाही म्हणायला जलजीवन मिशनची कामं देखील सुरू आहेत, पण प्रशासनाच्या उदासीनतेच्या ढिगाऱ्यात ती बुडून गेली आहेत। पाहुयात पालघर जिल्ह्यातील अनेक गावांची कशी सुरू आहे ससे होलपट या स्पेशल रिपोर्टमधून। धरण उशाला तरी कोरड घशाला। पालघर मधली अनेक गावं तहानलेलीच। जलजीवन मिशनची कामं रखडलेली। ही विहीर पहा, आहे खूप खोल, पण त्यात पाणी किती आहे तेही पहा। तरीही त्यातच डबे टाकून लोक मिळेल तेवढं पाणी घेतायत। शेजारी छोटा तलाव आहे, पण पायाचा घोटाही बुडणार नाही एवढंच पाणी त्यात आहे। आणि म्हणूनच गावात एखादी पाण्याची गाडी आली की लोकांचा असा गलका उडतो। तरीही पाणी मिळतच नाही। मग लहान लहान जीव पाणी नसलेल्या विहिरीतून पाणी काढतात आणि एवढं करून त्यांच्या पदरात पडतंय गढूळ पाणी। ही सगळी परिस्थिती आहे पालघर जिल्ह्यातील। कधी तुम्ही पाणी भरले? सकाळ पैसे नंबर लावून राहिला की? हो, मिळतं का पाणी का कमी मिळतं? कमी मिळतं। हो, गावात दुसरे बोरवेल विहिरी आहेत त्यांना पाणी आहे की नाही? आहेत ना, पण त्यातला नाही पेत। बोरिंग आहेत पण बंद पडले। पालघर जिल्ह्यात 1000 कोटींपेक्षा अधिक निधी खर्च करून 564 पेक्षा अधिक गावांमध्ये जलजीवन मिशन योजनेची कामं सुरू आहेत। मात्र ही कामं अपूर्ण अवस्थेत असल्याने पालघरच्या पूर्व भागात सध्या भीषण पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्यात। पालघरच्या सर्वात जास्त पाणी क्षमता असलेल्या सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाच्या तीरावर वसलेल्या करहे गावात सध्या महिलांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। सूर्या प्रकल्पाच्या धामणी आणि कवडास धरणांमधून वसई विरार महानगरपालिका आणि मीरा भाईंदर सारख्या बड्या महानगरपालिकांना पाणी पुरवठा होतो। मात्र याच धरणांच्या तीरावर वसलेल्या गावांना पाण्यासाठी विहिरीभोवती तासनतास पहारा द्यावा लागतोय। जी योजना आहे ते पण काम पूर्ण काहीच काही केलेलं नाही इथे करे तलावली मध्ये। तर त्यांनी जरा व्यवस्थित केलं पाहिजे, लवकर जरा काळजी घेऊन कुठं ताण भागवायची ते लक्ष दिलं पाहिजे महिलांना, कारण का डोक्यावर पाणी यायला लागतो। म्हणजे 1 किलोमीटर मध्ये असेल पाणी मिळतं का तसं पुरेसं? नाही मिळत। आता 1 महिना आम्हाला म्हणजे फार टेन्शन येईल। पावसाळ्यात पालघर जिल्ह्यात मुबलक प्रमाणात पाऊस होत असला तरी प्रशासनाच्या नियोजनाच्या ढिलाईमुळे लोकांच्या तहानेला आधार मिळत नाहीये। त्यातच जलजीवन मिशनची कामं देखील मागील अनेक वर्षांपासून रखडलेलीच आहेत। एकूणच पाहायला गेलं तर धरण उशाला आणि कोरड घशाला ही परिस्थिती पाहायला मिळते। आणि त्याचप्रमाणे स्थानिक जिल्हा प्रशासन हा पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी कुठेतरी अपयशी ठरलेला पाहायला मिळतोय। प्रवीण बाबरे, लोकशाही मराठी, पालघर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।